तर बंधू खरातने सिन्नरच्या वावीमधील विजेश्वर मंदिर पाडण्याचा घाट घातलेला होता। त्याचबरोबर खरातला नाशिक जिल्हा प्रशासनाने बंदुकीचा परवाना दिल्याचे देखील उघड झालेलं आहे। तसंच खरातच्या शिवनिका संस्थांचं बँक अकाउंट सुद्धा आता सील करण्यात आलेलं आहे। खरातचं ओकस कार्यालय सुद्धा एसआयटी कडनं सील करण्यात आलं। या सगळ्या संदर्भात आज काय अपडेट आहे ते आपण पाहूया। तर बंधू खरातचे अनेक कारनामे आतापर्यंत समोर आलेले आहेत। त्यामध्ये आता एसआयटीनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्याचं बँक अकाउंट हे सील करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्याचं ओकस हे कार्यालय ज्या ठिकाणी महिलांचं शोषण केल्याचा आरोप आहे, तर हे कार्यालय देखील आता सील करण्यात आलेलं आहे। तसंच बंधू खरात याच्या मालमत्तेची, त्याच्या जमिनीची माहिती जी आहे ती सुद्धा आता एसआयटी कडनं घेतली जाते। भोंदू बाबा खरातशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे। अशोक खरातच्या राज्यातील मालमत्तेचीही चौकशी होणार आहे। नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीनं खरात संदर्भात माहिती मागवली। कुटुंबातील सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता आहेत याचीही चौकशी होणार आहे। तर अशोक खरातच्या कुटुंबियांच्या सर्व संपत्तीची माहिती बाहेर येणार आहे। खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमिनी, घरं, दुकानांचीही चौकशी सुरू आहे। तर नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तांचा शोध सुरू आहे। कोट्यावधींची आर्थिक संपत्ती उघड होण्याची यातनं शक्यता आहे। तर मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचाही तपास होणार आहे। खरातचं ओकस कार्यालय सुद्धा एसआयटी कडून सील करण्यात आलं। एसआयटी सोबतच फॉरेन्सिक टीमनं सुद्धा ओकस कार्यालयाची पाहणी केली।